नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही वृक्ष जनगणना करण्यात आली। 2016मध्ये पूर्वीची जनगणना झाली होती त्यावेळेस 6,48,000 झाडं होती आणि आत्ता ज्यावेळेस आम्ही वृक्षगणना केली तर आम्हाला जवळजवळ 15,28,000 झाडं ही आता आढळून आली आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जवळजवळ 11,25,000 ही झाडं ही देशी प्रजातीची आहे आणि उर्वरित जी आहे ती आपल्याला बिगर देशी आपण जसं म्हणतो की फॉरेन ट्रीज ज्या व्हरायटीज आहेत त्याच्या आहेत। आणि याच्यामध्ये जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात ही जी वृक्ष आहे त्याच्यामध्ये विविधता आहे आणि या विविधतेमध्ये जवळजवळ 216 स्पेसीज या आपल्याला इथं आढळून आलेल्या आहेत आणि आपल्याकडे जवळजवळ 2000च्या वर आपल्याला हेरिटेज ट्रीसुद्धा याच्यामध्ये आढळून आलेले आहे आणि ही वृक्षसंपदा अधिक सक्षमपणे जोपासण्याचं काम आम्ही करतो आहे महानगरपालिका म्हणून। आणि त्याच्याचबरोबर असं एक निर्णयसुद्धा आम्ही वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत घेतला की ज्यावेळेस ह्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्याच्या दरम्यान जी झाडांची पडझड झाली जवळजवळ 205 ते 207 झाडांची यावेळेस उन्मळून पडली, त्याचासुद्धा अभ्यास केल्यानंतर जे रेन ट्री आहेत, गुलमोहर आहेत, चिंचेचे याचे विलायती चिंच आहेत, तर ह्या झाडांची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि इतर जे वृक्ष आहेत, पिंपळ आहे, वड आहे, आपले जांभूळ आहे, आंबा आहे, तर याच्यामध्ये आपल्याला त्याचं जे काही वृक्ष उन्मळून पडण्याचं प्रमाण हे अत्यल्प आहे। त्यामुळे अशा प्रकारची जी देशी प्रजातीची जी झाडं आहेत त्यांचंच आपण प्रोत्साहन करायचं, त्यांचीच जास्त संवर्धन करण्याकडे सुद्धा वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। याचबरोबर जी वृक्ष छाटणीसाठी आणि चे काम तर आपण करतो, पण त्याच्याचबरोबर जे वृक्ष तोडणीसाठी जे प्रस्ताव चर्चेला आल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये आपण तज्ज्ञ अहवाल, अर्बोरिस्टचा अहवाल तो सुद्धा याच्यामध्ये असला पाहिजे आणि जास्तीत जास्त वृक्ष तोडण्यापेक्षा वृक्ष संवर्धन आणि त्याचं पुनर्रोपण याच्यावर भर देण्याचाही बैठकीत निर्णय घेतला आणि मला खात्री आहे की याच्यामधून निश्चितच नवी मुंबई महानगरपालिकामध्ये आज जर आपण 110 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रापैकी जवळजवळ 12 स्क्वेअर किलोमीटरचं हे खूप आच्छादनात होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वृक्ष लागवड आपण केलेली आहे आणि निश्चितच फायदा या शहराला एक आपण ग्रीन शहर आणि ग्रीन सिटी असं सुद्धा आपण याच्यामधून संबोधू शकतो, कारण आमच्याकडे जवळजवळ 204 ते 205 एवढ्या मोठ्या प्रमाणात गार्डन आहे आणि ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने विकसित केलेले आहेत। नागरिकांना त्याचा निश्चितच फायदा होतो आहे आणि त्याच्या माध्यमातून ह्या शहराला एक वेगळी ओळख निश्चित मिळेल याला मला खात्री आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।